मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहोत. तुम्हाला आमचं शेत दाखवते आणि त्यामध्ये काय काय लावले ना ते सगळं दाखवते. तर असंच कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. हे सगळं टोमॅटो लावलं आहे. हे माझ्या भावाचं शेत आहे, चुलत भावाचं. असं चालू आहे. इकडं हे पण चुलत भावाचं आहे. भेंडी लावली आहे माझी बहीण. तिथे पुढे तो जो ऊस दिसतोय ना तो पण चुलत भावाचा आहे. ती मका दिसते ना ती आमची आहे. ते सरळ तसंच ते आमचे आहे. इथे तांदूळ लावला आहे. तांदूळ म्हणजे भाताची शेती केली आहे. म्हणजे हे चुलत भावाने लावले आणि ते आम्ही लावले तांदूळ माझ्या पप्पानी. ते तो जो तुकडा दिसतो ना सरळ सरळ तिथपर्यंत पार ते लांबपर्यंत तो सगळा आमचा आहे. हा सगळा माझ्या चुलत भावाचा आहे. हा माझ्या दुसऱ्या चुलत भावाचा आहे. आणि तिथे तो जो तुकडा दिसतोय तिथे टोमॅटो लावले आहेत, ते पण आमचेच आहेत. आणि पलीकडचा तुकडा माझ्या चुलत भावाचा. म्हणजे हे असे दोन सलग तुकडे आमच्या आहेत. हे दोन सलग चुलत भावाचे आणि तिकडचा एक तुकडा दुसऱ्या चुलत भावाचा. असे शेती आमची वाटून आहे. टोमॅटो पण दाखवते तुम्हाला पुढे जाऊन. इथे माझा चुलत भाऊ. तर खूपच दिवसानंतर शेतामध्ये आले आहे. म्हणजे मागच्या सुट्टीत पण आले नव्हते. म्हणजे आता सुट्टीला आल्याच्या नंतर ऑफकोर्स शेतामध्ये पाहायला वगैरे काय काय लावलं आहे वगैरे पाहायला आम्ही येतो. मग मागच्या सुट्टीला पण आले नव्हते. त्याच्या मागच्या सुट्टीला पण मला आठवत नाही, पण तेव्हा काही नव्हतं शेतामध्ये. तर आता भरपूर काही काही पेरलं आहे. तर आता गाईला खायला न्यायचं होतं, कारण हे शेजारचा जो हत्तीघास नाही, याला हत्तीघास बोलतात. तर मग तो कापून टाकायचा होता. मग ते माझा भाऊ म्हणला की हे गाईला खायला म्हणून. मग तेच मी गाईला म्हणलं की चला आता आलोच आहेत तर मग एवढं पण काम करू शकतो ना आपण. मग ते करत होते. तर काही वरच्यावरच कापला मी. म्हणजे तो खालून पूर्ण मुळापासून कापायचा असतो, पण काही मला माझ्या माहितीच नाही ते मुळापासून कापायचा. मग मी वरच्यावर कापलं. मग त्यावरून पण बोलणे खाल्ले मी. मग दिलं सोडून. चला ठीक आहे म्हणलं तेवढं. आणि हे सगळं जे दिसतंय ना, मी तुम्हाला सांगितलंच की किती आमचं शेत आहे ते. बघा इथे सुंदर किती वातावरण मस्त आहे. म्हणजे आमच्या कोकणला पण फिकं पडेल इतकं छान इथं रानामध्ये वातावरण आहे. आता सध्या पावसाचं सीझन चालू आहे ना, त्यामुळे. नाहीतर मग जेव्हा ऊन वगैरे जास्त असतं ना तेव्हा नसतं एवढं, पण पावसाच्या सीझनमध्ये खूप छान असं वातावरण असतं इकडे. आणि पाणी काही कमी नाही आहे. बोरवेल वगैरे आहेत. विहीर तर तुम्हाला मी दाखवते पुढे आमची विहीर कशी आहे. त्यामुळे पाण्याची कमी नसल्यामुळे हे पूर्णपणे हिरवं असं असतं. आता इथे माझा भाऊ भिजवत होता भाताला. म्हणजे भाताची शेती, तांदूळ तिथं पेरला आहे. आणि भेंडीला पण छान अशा भेंड्या आल्या आहेत. भेंडी आता बघा, या झाडाबद्दल मी तुम्हाला सांगावं तेवढं कमीच आहे. हे आहे आंब्याचं झाड. माझ्या पंजोबांनी लावलं आहे ते. आता ते नाही तर, पण त्याच्यानंतर आता सगळे माझ्या चुलत्यांना आणि माझ्या पप्पांना, म्हणजे दोन माझे चुलते आणि माझे पप्पा, म्हणजे असं तिघांमध्ये हे जे आंबे वाटून येतात. हे जवळजवळ 30 ते 40 वर्षापूर्वीचं झाड आहे, पण त्याला अजून पण थोडे का होईना आंबे येतात. स्टार्टिंगला यायला आहे ना जवळजवळ आहे ना 5-6 गोण्या प्रत्येकाला वाटून येत होत्या. म्हणजे 5-6, आता तिघांमध्ये 5-6 गोण्या, म्हणजे प्रत्येकाला 6-6 गोण्या एवढे येत होतं. पण आता 1 गोणी किंवा 2 गोणी अशाच निघतात. म्हणजे प्रत्येकाला मग त्या गोणीतून वाटून भेटतात. नाही तर प्रत्येकाला 6-6 गोण्या अशा येत होत्या. म्हणजे सगळे आंबे काढायचे सगळ्यांनी आणि ते वाटून घ्यायचे. असं इथं आहे. इथून छान असं पाणी पण जात आहे, कारण आता भिजवायचं काम चालू आहे. त्यामुळे पाटापाटातून पाणी चालू आहे. बघा किती छान वातावरण झालं आहे इकडचं. चला आता मी तुम्हाला आमची विहीर दाखवायला नेते. विहीर दाखवायच्या आधी बघा इथं असं पूर्णपणे असं बाजरी मका वगैरे लावलं आहे. बघा हे आंब्याचं झाड, म्हणजे ना याच्यावर खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे आम्ही इथे खेळायचो वगैरे, लहानपणीच्या भरपूर साऱ्या आठवणी आहेत. हे आंब्याचं झाड नेहमी आमच्या लक्षात राहील. आणि याची आता एक फांटी अशी मोडायला लागली ना, त्यामुळे मग वाईट वाटतं की आता हे म्हातारं व्हायला लागले. झाड पण म्हातारे होतात खरंच. आता इतक्या वर्षाचं झाड म्हणजे नवलच आहे. आता बघा इथे मक्याला छान असे मका भरायला लागले आहेत. म्हणजे आता त्याला मका यायला लागले. तर वातावरण बघा किती सुंदर झालं आहे इकडचं. तर आता तुम्हाला आमची विहीर दाखवते. विहीर कशी आहे ते, म्हणजे ती सगळ्या चुलत्यांची म्हणून सगळ्यांची आहे. तिथूनच पाणी इथं प्रोव्हाइड होतं. बघा किती छान असं, म्हणजे एकदम छान ग्रीनरी आहे इकडे. खूप छान वाटतं रानात आल्याच्या नंतर. मी आधी का नाही आले असं वाटते. आता उद्याच जाणार आहे. तुम्हाला हा व्लॉग कदाचित लेट पोस्ट होईल, पण मी उद्याच चालले आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या आल्याच्या नंतर एवढे व्लॉग काढले शेतातले खूप जास्त. आता शेतातलं काम पण आले भरपूर. दिवाळीत आल्याच्या नंतर मी करू लागेल. मला वाटलं होतं यावेळेस थोडंफार तरी मदत करेल, पण काही शक्य झालं नाही. गौरी गणपतीचे सीझनमध्ये काही होतच नाही, कारण फराळ वगैरे 2 दिवसातच आम्ही आवरलं होतं. तुम्ही तर पाहिलंच. वाव, मला तर एवढी पोहायची इच्छा होती ना, पण पाणी भरपूर खाली गेलेलं आहे. कारण आता दारं वगैरे धरतात ना, त्यामुळे मग भरपूर पाणी खाली गेलेलं आहे. तुम्हाला दाखवते इथं सोलर वगैरे पण भरपूर काही ठीक आहे.
इथे आमच्या शेतामध्ये सोलार पण बसवला आहे आणि ही आमची छान अशी विहीर बघा, वरून पक्षी वगैरे जात आहेत आणि पक्ष्यांनी घरटे पण बनवले आहेत. खूप सुंदर असं वातावरण. सध्या हे पाणी खाली गेलं आहे, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस आलं की पोहतो, पण आता यावेळेस नाही भेटलं कारण पाणी पण खाली गेले आहे. टाईम पण नाही भेटला गौरी गणपतीच्या सीझनमुळं. पूर्ण फराळ वगैरे करण्यातच पूर्ण सुट्टी गेली आणि खाण्यात पण. तर इथे पाणी खूप कमी होतं, नाही तर आत्ता पण पोहू शकत होते मी, पण माझं पाणी खूपच खाली होतं त्यामुळे मग नाही पोहले. इथे सोलार आहे आणि ही जी विहीर आहे ना, ही 3 चुलत्यांची आहे, म्हणजे माझ्या पप्पाची अजून 2 चुलत्यांची अशी ही आमची विहीर आहे आणि यातूनच पाणी सगळीकडे प्रोव्हाइड होतं. बोरवेल पण आहे शेजारीच. तर अनुला मक्याची कणसं खूप आवडतात, मग त्यासाठी तिच्यासाठी घेतले 1-2, जे मोठे मोठे झाले आहेत. आणखी भरले नाही त्यामध्ये मका, आणखी झाली नाही ती प्रॉपर, पण ठीक आहे घेतलं म्हणलं. जोपर्यंत मका होईल तोपर्यंत आम्ही इथं नसणार. आम्ही आता उद्या चालू आहे. तर बघा बोरवेलला पण छान असं पाणी आणि सुंदर असं वातावरण झालं आहे. दुपारची वेळ आहे, ऊन आहे थोडंसं, तरी पण एवढं भारी प्रसन्न वाटत आहे ना रानात येऊन. खूप छान. आणि त्यात हे खळखळणारं पाणी इतकं अट्रॅक्ट करत आहे ना. हे बघा टोमॅटोची शेती, नारळाचं झाड, इथे आंब्याची झाडं आहेत. चल इकडून जाऊ. इथे पण भात लावलेले, सगळं भात शेती आमची आहे. ही पूर्ण सगळं हा तुकडा आमचा आहे. या विहिरीमध्ये मी भरपूर पोहलेले, भरपूर म्हणजे किती आठवणी. इथं आता तरी ना पाणी खूप खोल गेले त्यामुळे मग नाही, पण नक्की पुढच्या सुट्टीला आलं की 100% पोहणार, म्हणजे पोहणार. फिक्स. या सुट्टीला काही जमलं नाही, पुढच्या सुट्टीला छान फोटोज व्हिडिओज म्हणजे खूप सारे तुम्हाला मी रानातले व्लॉग दाखवीन. तेव्हा काही टोमॅटोचं सीझन असेल, ट्रेन चालली आहे मागून, टोमॅटोचं सीझन असेल. आमच्या रानामध्ये टोमॅटो पण लावले आहेत आता, कणसे पण भरपूर छान लागले. ठीक आहे, हे आपलं रान आहे. हे सगळं माझ्या चुलत्याचे, पण त्यांना ठीक आहे, हे सगळं माझ्या चुलत्याचे, पण त्यांना काही नाहीये, त्यामुळे मग हे सगळं आम्ही लावलं आहे. चलो आता मी टोमॅटोची शेती दाखवते आमची. आता ती दाखवली ती आमची नाहीये, आता आमची शेती दाखवली तुम्हाला टोमॅटोची. बघा आमच्या घरून तर ट्रेन दिसते, पण आमच्या शेतातून पण ट्रेन दिसती, म्हणजे जवळच आहे आमचं घर आणि शेत. इकडे आमची टोमॅटो शेती आहे, इकडे भात शेती, म्हणजे पहिल्यांदाच लावला आहे. कसा अनुभव येतो काय माहित नाही. बघा भात लावलाय, गवत भरपूर झालं, आता गवत काढायला आलंय. आता टोमॅटोची शेती बघूया चला. इथे लावलं आहे बाजरी आमच्या चुलत्यांच्या पोरांनी. हा मग चुलतीची पोरच झाली ना चिकू. बघा टोमॅटो, हे सगळं टोमॅटो. आता हे टेजिंग बिजिंग काय असते, त्यामध्ये खूप प्रकार असतात. हे ना हे बांधायचे असतात आता काठ्या वगैरे लावून. आता हे सगळं करायला आलंय, कधी करतात ते काय नाही. झेंडूची फुलं पण लावलीत वरे, वा वा वा. आता याला टेजिंग वगैरे करते. कच्च्या टोमॅटोची भाजी छान होती बघू. बघा खूप छान फळं लागले आहेत. नंतर इथे एक मला आश्चर्यचकित अशी गोष्ट आढळली, मग ती पण तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आता घरी चाललेच होते तर तेवढ्यात हा वेगळाच पक्षी भेटला, म्हणजे त्याचं नाव बहुतेक बगळा आहे, पण ते वेगळ्याच कलरचं आहे. बगळ्या पांढऱ्या कलरचे असते, पण हा वेगळाच वाटला मला. तर छान अशी फ्रेश कणसं आहेत. या आमच्या वासरला टाकलाय त्याचं सगळं टरफल वगैरे. डुगू तर बघा इथे अनुची मस्ती कशी चालू आहे तिच्या मामासोबत आणि मामीसोबत. तर इथे दुपारची भूक लागली होती, त्यामुळे मग फ्रीजमध्ये पाहत होते मम्मीच्या काय आहे, भरपूर काय होतं. तर त्यामधलंच आता फ्रूट्स वगैरे बघू म्हणलं खाऊ. मम्मीने छान असं फ्रीज ऑर्गनाईज केलं आहे, पण आता आम्ही आल्यापासून आहे ना ते कुठं पण हे टाका ते टाका. तर फळे वगैरे होती, मग ॲपल खायचं ठरवलं, पण वरती पेरू कापलेलं होतं, मग पेरूच घेतला. आणि उद्याच्या दिवशी मला अष्टविनायकला जायचं आहे, त्यामुळे मग तीच तयारी चालू आहे, बॅग वगैरे भरणं. 2 दिवस आता अष्टविनायकला, मग उद्याच्या दिवशी व्लॉग काय आपला येणार नाही. चला मग हा व्हिडिओ मी इथं एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं
तर एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर गणपतीचं सगळं डेकोरेशन वगैरे काढलं आहे. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. बाय.